तर हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ, मी कल्याणी. तर आज मी गेलेली आहे सुवासनी, लग्नाच्या गणसवासनी म्हणतात ना, त्याच्यासाठी गेलेली आहे मी. तर माझ्या भाच्याच्याच होत्या गणसवासनी आणि त्याच्यामुळं गेल्यानंतर हे डेकोरेशन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं. आणि केल्याच्या नंतर म्हटलं चला आपल्याला एक व्हिडिओ तर काढलाच पाहिजे, म्हणूनसाठी एक व्हिडिओ काढला. आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवावं आपण कुठं गेलो होतो. तर अशा प्रकारे सजावट केली होती आणि केल्याच्या नंतर म्हटलं शूटिंग करून घ्यावं. मग थोडीशी शूटिंग करून घेतली. आणि कसं नवीन माणसात गेलं ना, त्या माणसांना आवडतं नाही आवडतं. आणि हे बघा श्री स्वामी समर्थ आहेत, दरवाजाच्या वरतीच लावलेले आहेत स्वामी समर्थांचं. आणि खाली तोरण पण खूप छान लावलं होतं. आणि इथे आहेत आमचे भाचे एक आणि आमच्या सासूबाई आहेत त्या. आणि ते आम्ही तिथं त्यांच्या घरात सोप्यावरती बसलो होतो. आणि सोप्यावरती बसल्यानंतर म्हटलं चला एक कलरफुल ही पण दाखवतो मला, नाही का, डेकोरेशनसाठी आहेत ती. आणि त्याच्यानंतर आम्ही सवासनी जेवायला बसलो. आणि जेवायला बसल्याच्या नंतर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखव. आणि इकडे कशी पद्धत आहे बघा, तुमच्या इकडे अशीच पद्धत आहे का की गणसवासनीला हे अशा प्रकारचे विडा देतात? तर तुमच्या इथं जर अशी पद्धत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पण नवीनच मी बघते, आमच्या इकडं असलं काही नाही आहे, पण त्यांच्या तिकडं तसलं होतं. एक मुलगी आदुलीवरती बसवायची आणि तिला काहीतरी प्रश्न विचारतात, तिने हो नाही म्हणून सांगायचं. तर ह्या अशा प्रकारची त्यांच्या इकडं पद्धत होती. आणि नंतर जेवण झाल्याच्या नंतर बाहेर बसल्यावर थोडंफार म्हटलं आणखीन तुम्हाला दाखव. तर इथं बघू शकता, हे मनी प्लॅन्ट इतकं छान झालं आहे का नाही, एवढं पसरलं आहे का दारात, सगळीकडं पसरले ती घराच्या तिथं पुढं. आणि इथं बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे. गणसवासनी म्हणल्याच्या नंतर बांगड्या ह्या असतातच. तर हे अशा प्रकारे आम्ही गणसवासनीला गेलो होतो. तर आता चला म्हणलं रिटर्न जायचं आहे घरी आपल्याला, तर निघालो होतो घराकडं आम्ही. आणि हा आहे आमच्या घराकडला रस्ता. आणि हे बघा, इंदापूरमधून आम्ही बाहेर पडलेलो आहे. तर इंदापूरमध्ये हे अशा प्रकारे झाडं, बाजरी नाही का, बाजरी ज्वारी ते सगळं तशी लावलेली आहेत, कणसं आल्यागत नाही का. तर चाललो होतो रस्त्याने, तर म्हटलं चला तर रस्त्याचं तुम्हाला लोकेशन दाखव. तर हे इंदापूरमधून आम्ही बाहेरच पडलो होतो. आणि इंदापूरमधनं बाहेर पडल्याच्या नंतरचं हे सगळं लोकेशन आहे. हा रस्ता आमच्या इकडं भिगवणला जातो. तर तुम्ही म्हणचाल ही वेळेस रस्ता काय दाखवते, पण थोडंफार तिथलं शूट पण दाखवते मी, असं नका समजू तुम्ही रस्त्यात दाखवते म्हणून. पण इकडलं तुम्ही असाल तर मला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्की असाल इकडलं तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता की आम्ही पण ह्याच भागातला आहे म्हणून. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहता, माझे सबस्क्राईब लोक कुठून कुठून सबस्क्राईब केले माझ्या यूट्यूब फॅमिलीनी, तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. काहीच अडचण नाही, सांगितलं तरी मला पण समजेल की आपल्या आजूबाजूचे कुठपर्यंत लोक माझा व्हिडिओ बघतात. तर तुमच्या इकडं ह्या अशा प्रकारे सवासनी सगळीकडंच घालतात. पण ते नाही का, पानाचा विडा, पिसं, ब्लाऊज पिसं. आणि त्या आदुलीवर बसवायची नवीनच पद्धत मी तर बघते, म्हणजे ती विडा ती घालतात बरं का. ते पहिल्यापासून मी बघितले. पण ते आदुलीवरती बसवायचं, त्या मुलीला काहीतरी प्रश्न विचारायचं, नंतर सगळं उत्तर दिलं त्याने तर तिला पैसे द्यायचं, असं काही नवीनच आहे हे. आणि त्यांच्या इकडं प्रथा आहे ती, आमच्या इकडं नाही आहे. जसं प्रत्येक गावागणी वेगळं वेगळं असतं, तसं प्रकार आहे हा. तर हे बघा, इथं आपले महाराजांचे सैनिक आहेत, इथं आपल्या सेवेसाठी उभा राहिलेले आहेत. तर खूप उशीर झाला होता सवासनी होस्तोर करस्तोर. आणि आम्हाला लवकर रिटर्न माघारी पण यायचं होतं. तर म्हणलं चला दाखवा तुम्हाला पण, आपण चाललो आहे रिटर्न माघारी. तरी आम्हाला 4:30 पावणे 5 वाजलेच होते तिथंच. आणि एवढं फास्ट आलो आम्ही की बस. एवढी फास्ट गाडी बघून तुम्हाला पण समजत असेल, जवळजवळ आम्ही भिगवण जवळ आलेलोच आहे. तर लग्न आहे 12 तारखेला.